हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर हे जे किचन आहे तर ते बिफोर किचन आहे, म्हणजे आधी काहीच डेकोरेशन किंवा ऑर्गनाइज केलं नव्हतं, तर त्याच्या आधीचा हा लुक आहे। त्याच्यानंतर मग इथे हे जे दोन ऑर्गनायझर होते, हे जे स्टीलचेच रॅक आहे, स्टील म्हणजे थोडंसं हे पत्राच वाटतोय, तर त्याचेच हे रॅक आहेत। तर हे दोन रॅक मी मिशोवरून ऑर्डर केले होते सोबतच, आणि तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की पाहू शकता। तर इथे मी काही प्रिंट्स जे होते तर ते काढून आणायला लावलेले होते यांना, थोडे जे फोटोज म्हणजे हे गुगलवरती वगैरे क्रोमवरती भेटेल तुम्हाला जर सर्च वगैरे केलं तर हेच मी पहिले फोटोज प्रिंट करून आणले आणि थोडासा जाडा असा पुट्टा घेतला आणि त्याच्या साईजनी दोन्ही कट करून घेतले। आधी पेज जी प्रिंट आहे तर ती कट करून घेतली, त्याच्यानंतर जो पुट्टा आहे तर तो कट करून घेतला आणि व्यवस्थित ह्याला आधी छान असं फेविक्विकने चिटकवलं आणि नंतर मग स्टेपलरही केलं, म्हणजे दोन्ही केलं कारण निघू नये वगैरे म्हणून। आणि जास्तीत जास्त असं डोक्यात ठेवलं होतं की मी हे 6 महिने राहतील असं, आणि जास्त पैसे वगैरे नाहीत लागणार ह्याला, फक्त प्रिंटचे जे काही पैसे असतील तर ते जातील। आणि हे कारण जर नॉन मॉड्युलर किचन वगैरे असेल तर जे आपलं जे जेवणाचं तेलकटपणा वगैरे आहे किंवा धूर वगैरे आहे तर त्याने हे सगळं खराब होऊन जातं। त्यासाठी मग फक्त मी 5 ते 6 महिने जाईल असं हे करून मग जास्त पैसे नाही घालवता घरच्या घरीच बनवायचं म्हणून ठरवलं। आणि हे जे शोपीस आहे किंवा प्रिंट्स म्हणू शकतो आपण याला, वेगवेगळ्या प्रकारचे असं खूप सारे मिशो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, मिशो, फ्लिपकार्ट सगळीकडं, ॲमेझॉन वगैरे अवेलेबल आहेत। पण मी हे घरच्या घरी छोटं असं बनवलं। जर आवडलं तर तुम्हाला नक्की लाईक करा, कारण ह्याला बनवायला खरं थोडीशी मेहनत गेली, जास्त टाईम गेला, पण ते जेव्हा आपण डेकोरेट करेल तर तेव्हा छान वाटेल, पहा तुम्ही। तर ती सगळे व्यवस्थित स्टेपलर वगैरे करून झाल्यानंतर ह्याला मी एक सेलो टेप आणला होता, तर तो कलर आणला होता। तर कलर सेलो टेप लावला की त्याची बॉर्डर जी आहे तर ती छान दिसते, किंवा इलेक्ट्रिक टेप जे भेटतात तर तेही तुम्ही लावू शकता, येलो किंवा ब्लॅक कलरचे, तर ते नव्हते तेव्हा भेटले मला म्हणून मग हे आणले होते सेलो टेप। पण छान होतं डेकोरेशन याने, आणि जेवढे कमी पैशात करता येईल तेवढं मग मी इथे हे केलं आहे। त्याच्यानंतर हे काही मॅक्रमचे जे धागे होते तर ते मी आणलेत, थोडेसे मनी वगैरे स्टोन वगैरे जे होते तर ते आधीचेच होते माझे जुने, त्यामुळे त्याचे मला काही पैसे एक्स्ट्रा द्यावे लागलेले नाही। तर फक्त हे 40 रुपयाला एक मॅक्रमचा हा बंडल भेटला, तर तो मला आणावं लागलं। तर हे पूर्ण सगळं डेकोरेट करायला मला एकदम पॉसिबल नाही झालं, तर थोडं असं करत मी बनवलं। थोडासा वेळ गेला ह्याच्यामध्ये, एक 5 ते 6 दिवस कंटिन्यू थोडं केलं, कारण माझी लहान मुलं आहेत म्हणून, नाहीतर 2 दिवसात आपण हे आरामात असं व्यवस्थित करू शकतो छान डेकोरेट। तर ही थोडीशी मला थोडंसं यूट्यूबवरती व्हिडिओ बघून आणि थोडंसं माझ्या आयडियाजने मग थोडीशी ही जी डिझाईन होती तर ते असं हँगिंग शोपीस मला बनवायचं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ठेवायचं होतं आणि शोपीस आणि असं हँगिंग थोडंसं काहीतरी बनवायचं होतं। तर तेच मी पूर्ण असं तयार केलं फायनली। कसा वाटतोय लुक तुम्ही मला सांगा।
तर मग ही लीफ वगैरे हे वेल जे वगैरे होते तर ते आधीच आणून ठेवले होते, तर तेच आता थोडंसं आधी अरेंज करून घेतो आहे. आणि ह्याला जे हे आपण प्रिंटिंगचे वगैरे बनवलेले होते फ्लेक्स वगैरे, तर ते आता 2 वे टेप लावून जे आहे तर ते सगळीकडून असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते. हे जे कॉफी मग होते तर ते मी आधीच एका सेलमधून घेतले होते, तर ते जास्त महाग नव्हते, 30 रुपयालाच होते. हे पण मी फक्त डेकोरेशनसाठीच म्हणून आधीच आणून ठेवले होते, खूप दिवस झाले घेऊन ठेवलेले. तर असं बाहेर कधी काही स्वस्त भेटलं तर असं घेऊन ठेवायचं, म्हणजे ते अशा वेळी उपयोगी येतं. तर छानसं डेकोरेशन जे आहे तर ते तयार झालं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.